तर माझी बहीण इथं पाहिलं का आत्तूच्या घरी जायचं म्हणून किती उतावळी झाली. लगेच काकेला पिशवीने हातात बॉटल घेऊन निघाली ना. आणि पाहिलं का कुठे जायचं म्हटलं की या दोघांचं पहिलं गटुडं असतं जे की त्यांना उकरायला जायचं, अशी इथं पळत पळत बसतात गाडीत जाऊन. त्याच्यानंतर आज निघाला आमचा पुण्याकडे दौरा. तर पुण्याकडे दौरा निघताना बघा ना 3:30ला घरातून निघालो तर किती छान वातावरण होतं. आणि 5-10 किलोमीटर नाही पुढे गेलो की लगेच एवढं रिमझिम पावसाने सुरुवात केली. आणि जो पाऊस सुरू झाला तो पाऊस काय थांबायचं नावच घेतलं नाही. तर अशा गारवा आणि पावसाच्या वातावरणात चहा प्यायची इच्छा झाली. तर चहा प्यायल्यासाठी आम्ही थांबलो. तर मस्त टी टाईम ब्रेक घेतला आणि मस्त पोरांना पण खाऊ पिऊ घातला. आणि त्यांनी खाऊ पिऊ घातलं की लगेच बघा ना काम झालं की आजी ना ती कशा तुरू तुरू पुढे जाऊन बसल्या. आणि त्याच्यानंतर आता आम्ही आलो पुण्यात. आता या बिल्डिंग बघून लगेच पुण्यात आल्याचं फील झालं बरं का. तसं म्हणायचं झालं तर अशा मोठ्या मोठ्या बिल्डिंग पाहिलं ना पुण्यात आल्याचं सुख भेटतं. आणि अक्षरशः 6 महिन्यानंतर मी पुण्याची हवा पुन्हा घेतली. तर त्याच्यानंतर हे गाड्यामागं गाड्या, एवढं ट्रॅफिक जाम जे की पार डोकेदुखीत झाले. आज आज जिथं तिथं इतकं ट्रॅफिक लागलं ना काही विचारायची सोय नाही. जे आम्ही घरातून 3:30ला निघलो होतो 7:30 पावणे 8 वाजला पोहोचायला, एवढ्या वेळात तर मुंबई पण गाठली असती ना. पण नंतर फायनली घरी पोहोचल्या बघितलं का आत्याबाई सगळ्याच्या पुढं पिशव्या घेऊन. तर मग मस्त घरी गेल्यानंतर चहा पाणी झालं वगैरे. नंतर पोरांनी लगेच रमायला सुरुवात, त्यांचं खेळणं वगैरे सुरू झालं. एवढा धिंगाणा घातला की विचारायची सोय नाही. त्याच्यानंतर घेतली भाजी करायला. काय करायची भाजी, तर अंडा करी करायचं ठरलं. तर त्याच्यासाठी मस्त मसाला वगैरे भाजून वाटून अंडा फ्राय करून मस्त अंडा करी केली. आणि त्याच्यानंतर आत्याबाईने भाकरी वगैरे करून घेतल्या. आणि त्याच्यानंतर एवढं स्वयंपाक झाला, पोरांना खाऊ पिऊ घातलं. तरी पण इथं पाऊस काय थांबायचं नावच घेत नव्हता. तर बघा पाऊस, तुमच्याकडे किती पाऊस झाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि पुणे तिथे काय ऊन आहे असं म्हणतात, पण इथं काय राव, पाऊस आला तरी इथं पण लाईट गेली. मला वाटलं फक्त गावाकडेच लाईट जाते, पण पुण्यात पण लाईट जाते. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढं.